दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे श्री महादेव मंदिरावर श्रीशैल पीठाचे डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्य आणि काशी पीठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य यांच्या उपस्थितीत कळसारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमानिमित्त 5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान दररोज मंदिर परिसरात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत दीपोत्सव, 5 ते 9 या कालावधीत सायंकाळी 7 ते 9 दरम्यान जिंतूर येथील शब्र अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा शिवपुराणावर आधारित प्रवचनाचा कार्यक्रम झाला. गायक बसलिंगय्या गवई आणि तबलावादक सुभाष चौडापू यांची साथ संगत लाभली. 9 नोव्हेंबर रोजी अय्याचार्य आणि लिंगदीक्षा आणि नंदी आणि नवगृह प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सोमवार 10 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता श्री जागृत गणेश मंदिरापासून 551 सुवासिनी जलकुंभासह सहभागी झाल्या होत्या. यावेळी रथातून श्रीशैल पीठाचे डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य आणि काशी पीठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पूर्वतांचा कार्यक्रम पार पडला. महादेव मंदिरात आल्यानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम कळसारोहण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माळकवठ्याचे शब्र पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी, जिंतूर येथील शब्र अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह संतगण उपस्थित होते. त्यानंतर धर्मसभा होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. कळसारोहण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले यांचा डॉक्टर शरणप्पा वरशेट्टी यांच्याकडून श्रीशैल आणि काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जगद्गुरूंचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले, भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा, अशोक वाले, माजी उपसभापती संदीप टेळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे, राजू सोसायटीचे सचिव राजशेखर वाले, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. मी श्रीशैल रेवण सिद्ध वाले, औराद तालुका, दक्षिण सोलापूर आमच्या येथे श्री महादेव मंदिराचे कळसारोहणानिमित्त श्री श्रीशैल जगद्गुरू व काशी जगद्गुरू यांच्या आशीर्वादाखाली गेल्या 5 दिवसापासून श्री अमृतेश्वर व श्री पंचाक्षरी महाराज यांच्या अधिकाराखाली शिवपुराण चालू होतं आणि आज जगद्गुरूंच्या हस्ते, दोन्ही जगद्गुरूंच्या हस्ते महादेव मंदिराचं कळसारोहण कार्यक्रम समाप्त करण्यात आलं. त्यासाठी मी आजूबाजूच्या समस्त ग्रामस्थांचं आणि गावातील बंधू भगिनींचं, या सगळ्यांचं मी आभारी आहे.